जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही पेसा शिक्षक भरती संदर्भात बघा जे काही याद्या आहेत तर त्या याद्या सध्या बघा प्रकाशित होत आहे, जाहीर होत आहे। तर जवळपास पेसा भरती संदर्भात जो काही कंत्राटी भरतीचा जो जी आर आला होता आणि त्या जी आरच्या अनुषंगाने महत्त्वाचं जे कंत्राटीकरण सध्या बघा सुरू झालं आहे, त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये पेसा जी पदभरती सध्या रखडलेली होती, तर ती पेसा पदभरती संदर्भात जे ठिकाणी रखडलेली आपल्याला माहिती आहे की 13 जिल्हा परिषदमध्ये सध्या पेसा पदभरती करण्यात आली होती। 13 जे आहे तर ते पेसा बहुल जिल्हे आहे आणि ह्या जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही पेसाच्या वेकन्सी आल्या होत्या तर त्या पेसाच्या वेकन्सी सध्या कंत्राटी तत्वावर सध्या बघा ह्या ठिकाणी भरण्यात येत आहे। आणि ही जी कंत्राटीकरण जे सध्या भरली झालेली पदं आहे तर ती मात्र टेट परीक्षा जे सध्या बघा 2 उत्तीर्ण झालेले होते आणि ज्या उमेदवारांची शिफारस सध्या पेसा भरतीमध्ये जी रेग्युलर पेसा भरतीमध्ये सध्या झाली होती, त्याच्यामध्ये जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ज्या याद्या सध्या बघा जाहीर झाल्या होत्या, तर अशा उमेदवारांमधून सध्या पेसा कंत्राटी पदभरती संदर्भात या ठिकाणी जे काही नियुक्ती आदेश आहे तर ते नियुक्ती आदेश देण्याचं काम सध्या बघा जिल्हा परिषदच्या वतीने सध्या सुरू आहे। तर सध्या ही जी सध्या जो या आदेश आहे तर तो हा आदेश बघा जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आहे आणि हा आदेश बघा इथं जो आहे तर तो 10/9/2024चा म्हणजे कालच्या दिवसाचा म्हणजे काल परवाचा आदेश आहे 10/9/2024चा। आणि ह्या आदेशामध्ये जे सध्या टेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी ज्यांचं नाव होतं अशा उमेदवारांना सध्या कंत्राटी स्वरूपात इथे जो काही आदेश आहे तर तो सध्या बघा देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे काय सांगितलेलं आहे की पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत हा आदेश असणार आहे आणि त्याला अनुसरून महत्त्वाचं इथे जे काही शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही करायची अशा संदर्भात जे निर्देश सध्या देण्यात आले होते। आणि ह्याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील जे पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार बघा 1544 उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश सध्या देण्यात आले होते। आणि त्या अनुषंगाने संबंधित जिल्हा परिषदमध्ये पेशा क्षेत्रातील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या व कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर कामकाज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना संमती ह्या ठिकाणी बघा घेण्यात आली, संमतीपत्र घेण्यात आलं आणि त्या अनुसार उमेदवारांना मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने ह्या ठिकाणी जी काही यादी आहे तर त्या यादीमधील उमेदवारांना जे काही अटी शर्ती आहेत त्याच्या अटी शर्तीच्या अधीन राहून सध्या नियुक्ती ह्या ठिकाणी आदेश सध्या देण्यात आला आहे। आणि ह्या यादीमध्ये सध्या ज्यांचं संमतीपत्र त्यांच्याकडून मागितलं होतं आणि अशा उमेदवारांनी संमतीपत्र इथं दिलं होतं, त्या अनुषंगाने त्या उमेदवारांना संबंधित जे काही जिल्हा परिषदमधील पेसा क्षेत्रातील जे तालुके आहे तर त्या तालुक्यामधील ज्या शाळा आहे तर त्या शाळेवरती सध्या बघा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली आहे। आता ह्याच्यामध्ये जे सध्या उमेदवारांचं नाव आहे तर ह्या उमेदवारांचं तुम्ही नाव बघू शकतात। तर उमेदवारांचं नाव माध्यम असेल, त्यानंतर गट आहे, विषय आहे आणि नियुक्त दिलेली जी प्राथमिक शाळा। तर इथं जर तुमचं सध्या नाव असेल तर ते नाव तुम्ही एकदा चेक करून घ्या, जेणेकरून जे काही आदेश आहे तर हे आदेश मिळाल्यानंतर तुम्हाला शाळेवर सध्या बघा रुजू व्हायचं आहे। तर सध्या तरी जे टेट मार्क इथं तुम्ही बघू शकतात, आता इथे 99 मार्क असेल, 75 मार्क असेल, त्यानंतर जे मार्क आहे तर ते देखील इथं आपण बघू शकतो। आता गट जो म्हटला तर प्राथमिक गट म्हणजे या ठिकाणी 1 ते 5 साठी सध्या ज्या ठिकाणी सुरगाणा असेल, पेठ असेल, त्र्यंबकेश्वर असेल, त्यानंतर अजून ब्लॉक या ठिकाणी बघा इगतपुरी असेल, दिंडोरी असेल, प्रॉपर नाशिक असेल, कडवण असेल, हे जे ब्लॉक आहे तर ह्या ब्लॉकमध्ये बघा सर्वसाधारण जवळपास इथे 37 जे काही उमेदवार आहेत तर 37 उमेदवारांना नियुक्ती आदेश सध्या बघा मिळाला आहे। आणि संबंधित जे उमेदवार आहे तर त्यांना पुढील प्रक्रिया संदर्भात बघा तात्काळ ह्या ठिकाणी जो आदेश असेल तर तो आदेश सध्या देण्यात आला आहे। तर इथे जे उमेदवार आहे जवळपास ज्यांचे मार्क बघा ह्या ठिकाणी होते त्या उमेदवारांना सध्या इथे संमती घेऊन नियुक्तीही देण्यात आली आहे। आता ही जी नियुक्ती आहे तर ती एकंदरीत जो पेसा भरती कायमची पेसा भरती होईपर्यंत सध्या बघा त्यांना रुजू होणार आहे। आणि सध्या जे काही कंत्राटी शिक्षकांना तात्काळ सध्या बघा रुजू होण्यासंदर्भात तसं इथं आदेश देखील देण्यात आले। मानधन सांगितल्याप्रमाणे 20,000 रुपये असणार आहे। त्यानंतर त्यांना इथे जे काही नियमित शिक्षकाप्रमाणे
रजा मंजूर करता येतील. निमित्तिक रजा आणि दीर्घ कालावधीची रजा अनुज्ञेय असणार नाही. संबंधित जो काही सदर बाबीवर जो खर्च आहे तर तो अनुदानातून ह्या ठिकाणी बघा भागवण्यात यावा असं देखील इथे म्हटलेलं आहे. आणि सदर नियुक्ती पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून अगर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल. आता हा जो 5वा पॉईंट आहे तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संपूर्ण जे काही महाराष्ट्रभर सध्या राबवली जात आहे. आणि ह्या योजनेमध्ये बहुतेक जे उमेदवार आहे तर त्या ठिकाणी बघा सध्या अर्ज करत आहे. आणि असे उमेदवार सध्या इथे जर सध्या आले तर हे संबंधित जी काही कंत्राटी पद्धतीने नियुक्ती आहे तर ती नियुक्ती इथं कुठंतरी रद्द होऊ शकते. कारण इथं जसं सांगितलेलं आहे की नियुक्ती पवित्र पोर्टलमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून बघा नियमित शिक्षक एकतर ह्या ठिकाणी मिळतील तेव्हा ह्यांची कंत्राटी जी काही भरती झालेली आहे किंवा भरती झालेले उमेदवार आहे तर त्यांना त्यांची जी काही नियुक्ती असेल तर ते संपुष्टात येईल. किंवा इथे जे सांगितलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत सध्या जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या असणार आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं हे देण्यात आलं होतं. तर संबंधित जे काही उमेदवार असेल तर त्यांच्याकडे हमीपत्र वगैरे बघा 100 रुपयाच्या बॉन्ड स्टॅम्पवर सध्या लिहून घेणार आहे. संबंधित ह्या ठिकाणी करारनामा सहित असणार आहे. तर अशी ही महत्त्वाची सध्या जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या देण्यात आली आहे. आता हा आदेश देऊन जवळपास जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती पुढील कार्यवाही बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी करायची आहे. आणि संबंधित जो काही अहवाल असेल तर तो अहवाल सध्या सादर करायचे आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची नियुक्ती आदेशपत्र होता. इतर जिल्हा परिषदमध्ये देखील अशाच पद्धतीने जे काही आदेश आहे तर ते सध्या बघा निर्गमित होणार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कंत्राटी भरतीमध्ये ह्या ठिकाणी सहमती असेल तर अशी जर सहमती तुम्ही दिली असेल तर तुमचं देखील त्या कंत्राटी भरतीमध्ये सध्या बघा सिलेक्शन होऊ शकतं. तर अशी एक ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे जे पत्र आहे तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी तेथे तुम्हाला मिळून जाईल. तर तिथे जाऊन एकदा बघून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तर महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.